ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज सात्विक पक्वान्नाच्या किचन मध्ये बनलेले आहेत वरणफळं, अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये. ते बनवण्यासाठी अगदी पहिल्यांदा आपल्याला वरण बनवून घ्यायचं आहे. वरण आपण मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचं, दोन्हीही मिक्स डाळीचंही बनवू शकतो. या ठिकाणी मी घेतलेली आहे तुरीची डाळ. मी फक्त 2 ते 3 व्यक्तींसाठी एवढी डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये हळद घातलेली आहे, मिरची घातलेली आहे आणि आलं देखील किसून लगेच मी घालते आहे. आणि आता आपल्याला याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजेच वरण छान शिजवून घ्यायचं आहे. एका बाजूला वरण शिजत असताना आपण दुसरीकडे एक ताट घेऊयात आणि त्यामध्ये टाकण्यासाठी फळं बनवूयात. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हाफ स्पून त्यामध्ये हळद घालायची. 1 ते 2 स्पून आपण यामध्ये लाल तिखट घालूयात. आपल्याला हवं तेवढं तिखट जसं लागतं त्या पद्धतीनं. थोडेसे जिरं घालून घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा हातावर घेऊन तोही हाताने थोडासा चोळून यामध्ये घालायचा. ओव्यामुळे खूप छान चव येते आणि सुगंधही मस्त येतो. मी टाकलेला आहे या ठिकाणी 1 चमचा पावभाजी मसाला आणि 2 चमचे साजूक तूप. तुपाऐवजी तेलही घालू शकतो, पण शक्यतो वरणफळाला तुपाने अजून छान चव येते. आणि हा डो थोडं थोडं पाणी घालत आपण चपातीच्या डोपेक्षा घट्टसर मळून घ्यायचा. पहा, या ठिकाणी माझा डो मळून झालेला आहे. आणि आता आपण याचे बनवूयात वेगवेगळे 4 तुकड्यांमध्ये भाग पाडूयात आणि 4 पोळ्या बनवून घेऊयात. आपल्याला वरणामध्ये टाकायची फळं बनवायची आहेत. तर अशा पद्धतीनं पोळी लाटून घ्यायची आणि कुठलाही एक छोटासा आपल्याकडे वाटी असेल किंवा एखाद्या डब्याचं झाकण असेल ते घ्यायचं. त्यानं छोट्या छोट्या अशा पोळीचे छोटे छोटे काप पाडून घ्यायचे आणि एक एक हा छोटासा नैवेद्य किंवा पोळी आहे छोटी छोटी, ती घ्यायची आणि तिचं असं फूल बनवायचं. हे पाहू शकता, खूप मस्त वाटतं. कोणी कोणी अशाच गोलही ठेवतं वरणफळं, कोणी कोणी शंकरपाळे पाडतं. पण आज हे नवीन पद्धतीनं मी तुम्हाला वरणफळं बनवणं सांगते. आपण महिला अशा असतो की थोडासा स्वयंपाक असला की खिचडी लावतो, पण नेहमी नेहमी खिचडी खाण्यापेक्षा हे असं काही वेगळं केलं की सगळेच आवडीनं खातात. माझे फळही बनवून झालेले आहेत. आता आपण वरणही शिजलेलं आहे, वरणाला फोडणी देऊन घेऊयात. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे वरणफळांना काय म्हणतात हेही सांगा. कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि माझे व्हिडिओ इतरांना देखील पाठवा. वरण बनवण्यासाठी मोठी कढई घ्यायची आणि वरण पातळच बनवायचं आहे. यामध्ये आपल्याला ते फळं देखील टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये कसुरी मेथी देखील घालून घेतलेली आहे. थोडंसं लाल तिखट घालते, अजून तिखट हवंय मला. आणि आता वरणाला जशी उकळी येईल तसे आपल्याला यामध्ये थोडे थोडे करत हे वरणफळं घालायचे. 2 वेळा घालून घ्यायचे. 10 ते 12 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं. मस्त झालेले आहेत हे वरणफळं. आणि जाता जाता तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत जा. पुन्हा